आणि महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात एक मोठी बातमी आहे, कारण मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे जाण्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आणि आता अर्थ खातं हे अजित पवारांकडे राहील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील अशी ही माहिती आहे। केंद्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळतील अशी माहिती सूत्रांनी आता एबीपी माझाला दिली आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया गणेश ठाकूर यांच्याकडून। गणेश, एकीकडे गृह आणि अर्थ खात्यावर जवळपास शिक्कामोर्तब होते असं कळतंय, अजून काय काय गोष्टी कोणकोणते निर्णय जे आहेत ते झालेले आहेत, केंद्रीय मंत्रिपदांसंदर्भात काय चर्चा आहे गणेश? अश्विन, हे पहा, चर्चा आता होणार आहे की कोणाला कोणतं खातं आणि कशा नंबर्स असतील मंत्रिमंडळामध्ये। पण जे मी काही वरिष्ठ लोकांशी बोललोय त्यांनी काही लॉजिकल मुद्दे मांडले की एकनाथ शिंदे हे यूडी मिनिस्टर असताना त्यांनी वेगवेगळे प्रकल्प राबवले। आता त्यांच्या अंडरमध्ये आणखी असे प्रकल्प आहेत जे त्यांनी सुरू केलेत, त्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं, म्हणून ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे बेस्ट चॉईस असेल। आणि यूडी डिपार्टमेंट हे एमएमआरडी, एमएसआरडीसी या सगळ्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतात, ज्याबद्दल एकनाथ शिंदेना सगळी माहिती आहे, म्हणून ते खातं त्यांच्याकडे दिलं जाईल असं त्यांचं म्हणणं होतं। अर्थ खातं अजित पवारांकडे का, तर अर्थ खात्यामध्ये लाडकी बहिणीपासून इतर योजना सरकारने चालवल्या, त्यांना वाढवायचं आहे, त्यांना ते पैसे द्यायचे आहेत, सगळं मेकॅनिझम हे अजित पवारांना योग्यरित्या माहिती आहे। आणि ह्या स्कीम्स पुढे न्यायच्या असतील तर त्याच्यासाठी बेस्ट पर्सन कोण असेल तर अजित पवार असेल, आणि म्हणूनच अजित पवार हे वित्तमंत्रीपद त्यांना पुन्हा दिलं जाईल असं त्याबद्दलचा तर्क आहे आणि याबद्दल अशी माहिती येते। आता या बैठकीमध्ये मी सध्या अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। अमित शहा आत्ताच मसुरीवरून आले आहेत, ते पोहोचले। देवेंद्र फडणवीस देखील इथं आले आहेत, पण मुख्यमंत्री आता मुंबईहून निघतायत, 9:15 पर्यंत तिथं येतील। 9:30ला मला वाटतं ही बैठक सुरू होईल, कारण देवेंद्र फडणवीस 2 दिल्लीतल्या काही छोट्या बैठका पूर्ण करून इथं येणार आहेत। अजित पवार देखील आपल्या नेत्यांना भेटत आहेत, संसदेत गेले आहेत, म्हणून 9:30ला बैठक होईल। त्यामध्ये निर्णय दिला जाईल पक्षश्रेष्ठींकडनं भाजपच्या की कोणाला मुख्यमंत्री करायचा आहे, तो त्यांना मान्य करावा लागेल। आणि यामध्ये कॅबिनेट कसं असेल, नंबर्स काय असतील, राज्यमंत्रीपद किती, कॅबिनेट किती, या सगळ्या बाबींवरती आता चर्चा होईल आणि सगळी अनाउन्समेंट महाराष्ट्रात जाऊन होणार आहे, कारण इथं चर्चा निर्णय झाला तरीही भाजपची एक प्रोसिजर असते जी मुंबईत पार पडेल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीच्या नावाची घोषणा महाराष्ट्रातच होईल। अश्विन, गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा जसं गणेशने सांगितलं 9:30ला मीटिंग आहे, दरम्यान ही दृश्य आहेत मुख्यमंत्र्यांचा ताफा हा आता एअरपोर्टला पोहोचतोय आणि आता एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होत आहेत। त्यांचा ताफा आता एअरपोर्टकडे दाखल झालेला आहे आणि काही वेळामध्येच ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।